राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मराठवाड्याचे नेते, आमचे ज्येष्ठ सहकारी आणि महाराष्ट्राच्या सरकारमधील माजी आरोग्यमंत्री माननीय राजेश भैया टोपे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जयसिंगराव काका गायकवाड, किशोर पाटील साहेब, आपले सुधाकरराव सोनवणे साहेब, रंगनाथ काळे साहेब, या आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख, पूजा मोरे, या ठिकाणी उपस्थित असणारे संजय वागचौरे, मुश्ताक अहमदजी, महिला अध्यक्षा छायाताई जंगले, मारुती साळवे, मेहराजताई पटेल, विश्वजीत चव्हाण, धनश्री युवती अध्यक्ष ख्वाजा भाई, अभिषेक देशमुख, युवक जिल्हा अध्यक्ष ग्रामीणचे अतुल गावंडे, प्रशांत जगताप, भूषण तांबे, सुशील बोर्डे, विनायक शिंदे, सर्वच तालुका अध्यक्ष, निष्ठावंत सगळे मान्यवर, किरमानीजी आमचे सहकारी, त्याचबरोबर उपस्थित असणारे सर्वच पदाधिकारी आणि बंधू भगिनींनो, आपण सकाळी 11 वाजल्यापासून या ठिकाणी बसलेला आहात आणि मला सुबुद्धी झाली की मी सरळ इकडे आलो, नाहीतर राजेश टोपेंच्या वेळेला ज्यावेळी ते आले त्यावेळी मी आलो असतो. पण हा महत्त्वाचा कार्यक्रम आपण सगळ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्यांनीच मिळून काव्य वाचनाच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि आपण आपल्या महापुरुषाच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे. त्याची माध्यमं वेगवेगळी असतात. जसं आज या ठिकाणी काव्य वाचन आहे, त्या काव्य वाचनाच्या माध्यमातून आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचा हा सोहळा आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पार पाडतोय. छत्रपती शाहू महाराजांचं वैशिष्ट्य हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये पहिल्यांदा जे त्यांना 1894 साली आपल्या कोल्हापूरच्या संस्थांची राज्यकारभाराची सूत्र हातात आली, त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी या देशात अनेक राजे असताना देखील आणि त्या राजांच्या रूढी परंपरा निश्चित असताना देखील हा एकमेव त्यावेळी राजा झाला की ज्या राजांनी त्यांच्या संस्थानामधली, त्यांच्या राज्यामधली सर्व जाती धर्मांना त्यांच्या प्रगतीमध्ये सामावून घेण्याचं काम केलं. त्यांनी अनेक शैक्षणिक बदल आपल्या राज्यात केले आणि ते करत असताना 1901 साली पहिल्यांदा त्यांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केल्यानंतर 1902 सालाच्या दरम्यान त्यांनी त्यांच्या संस्थानामध्ये 50% जागा या मागासलेल्या जाती, विविध जातींच्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय केला आणि मागासलेल्या जाती जमातीतल्या लोकांना सरकारी जागा निम्म्या राखून ठेवण्याचा आदेश हा 122 वर्षापूर्वी त्यांनी घेतला. म्हणजे एवढा क्रांतिकारक राजा, निर्णय करणारा, समाज सुधारणेचा ध्यास असणारा, त्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यतिरिक्त दुसरा राजा झाला नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर सर्व 18 पगड जाती जमातींना बरोबर घेऊन जाण्याचं काम हे छत्रपती शाहू महाराजांनी या देशात एक नवा आदर्श तयार करून केलं.
त्यांनी 1906 साली मुस्लिम समाजाच्यासाठी किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटी काढली आणि मुस्लिम समाजाच्या शिक्षणासाठी शैक्षणिक संस्था त्यांनी शाहू महाराजांनी पुढाकार घेऊन सुरू केली. 1908 साली अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातीतील विद्यार्थ्यांच्यासाठी वसतिगृहाची स्थापना केली आणि कोल्हापूरमध्ये सर्व जाती, जैन समाजासाठी वसतिगृह आहे, सर्व जाती धर्मांसाठी स्वतंत्र वसतिगृह त्यावेळी त्यांनी चालू केली. आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची फी जी आहे त्यावेळी ती देखील माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आज अलीकडे राज्यकर्ते जे गेल्या 25-30 वर्षात बोलतायत ते 120 वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःच्या राज्यात केलं. मागास जातीतील विद्यार्थ्यांना फी माफ करण्याचा निर्णय शाहू महाराजांनी घेतला. गावचे पाटील असतात त्या पाटीलांना संजय वागचोरे ट्रेनिंग देण्यासाठी त्यांनी पाटलांची शाळा काढली, म्हणजे दिल्ली दरबार मेमोरियल पाटील स्कूल ही शाळा त्यांनी स्थापन केली. त्यामुळं उगाच कोणी शाहू महाराजांचं नाव घेतंय असा गैरसमज नसावा. 1906 साली त्यांनी कोल्हापुरात कापड गिरणी चालू केली. लोखंडाच्या कारखान्यांना लोखंड कमी पडायला लागल्यावर आपल्याच सैन्यात असणाऱ्या तोफा, लोखंडी तोफा देऊन त्या कारखान्यांची गरज त्यांनी भागवली. 1909 साली सर विश्वेश्वरय्या यांना कोल्हापूरला बोलवून त्यांनी राधानगरी धरणाचं काम चालू केलं आणि 1913 साली एक कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून काम सुरू केलं. आणि आपल्या राज्यामध्ये अलीकडे आपण बघतो तर त्यांनी त्यावेळी शेती आणि उद्योगाची प्रदर्शनं भरवायला सुरुवात केलेली होती. म्हणजे हा राजा असा राजा होता की ज्याने स्वतःच्या राजवाड्यात बसणं पसंत नाही केलं. गोरगरिबांच्या घरी जाऊन जेवण करणं, त्याच्यात जाऊन त्याचे समस्या दुखणं ऐकणं ही भूमिका शाहू महाराजांनी अतिशय प्रभावीपणानं बजावलेली होती. आणि आजच मी एक सोशल मीडियावर माझ्या पत्र टाकलेलं आहे. 100 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहू महाराजांना एक पत्र पाठवलेलं होतं. ते इंग्लंडला असताना त्यांना पैशाची गरज होती. त्यावेळी त्यांनी हक्कानं छत्रपती शाहू महाराजांना एक पत्र पाठवले. ते मी आज माझ्या सोशल मीडियावर टाकलेलं आहे. त्यांचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घनिष्ठ संबंध होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थी दशेत होते. त्यावेळी छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरहून मुंबईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, विद्यार्थी दशेतल्या बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला कोल्हापूरहून आलेल्या हा हुशार दैदिप्यमान विद्यार्थी कोण आहे हे बघण्यासाठी आणि त्यांचा संबंध पूर्वी असेल त्यासाठी त्यांना भेटायला आलेले होते. आणि त्यामुळं हा राजा हा स्वतःच्या राज्यापुरता मर्यादित नव्हता, तर या देशातले समाज परिवर्तनासाठी झटणारी जी लोक आहेत त्यांना एका माळेत गुंफण्याचं काम देखील छत्रपती शाहू महाराजांनी केलं. आणि म्हणून आपण छत्रपती शाहू महाराजांच्या इतिहासात ही नोंद आहे की शाहू महाराजांना ही भूमिका स्पष्ट होती की काही झालं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या भूमिकेतनं महाराष्ट्रात आणि देशात समाज सुधारणेचा प्रयोग करतात, प्रयत्न करतात. हा हुशार मुलगा आहे म्हणून लंडनला गेले. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना आर्थिक मदत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लंडनला जाताना केली. त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला. का तर एका मागास वर्गात जन्मलेला पण अतिशय हुशार आणि या देशाचं भवितव्य ठरवणारा माणूस आहे ही भूमिका छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्यातली फार वर्षापासून पाहिलेली होती.
माणगावला अस्पृश्य परिषद भरवली आणि शाहू महाराज त्या परिषदेला गेले आणि त्यांनी त्या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यांचा नेता हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे शाहू महाराजांनी घोषणा केली, घोषित केलं. आणि तेच बाबासाहेब आंबेडकर जगात कीर्तिवंत ठरले. ही छत्रपती शाहू महाराजांची दूरदृष्टी आहे. तुम्ही हे बारकावे एका राजाकडून अपेक्षित नव्हते, काही गरज नव्हती त्यांना, पण त्यांनी स्वतःच्या राजघराण्याच्या मर्यादा सोडून लोकांच्या जाण्याचं काम केलं. आणि त्यांनी अल्पशिक्षित मराठा समाजाला देखील इतर मागासवर्गीय समाजाला आरक्षण दिलेलं होतं इतर वेगळ्या कॅटेगरीतून. आणि 26 जुलै 1902 साली शाहू महाराजांनी आपल्या मागासवर्गीय लोकांसाठी आरक्षण देण्याचा निर्णय केला. तो देखील 50% निर्णय, 50% जागा आरक्षण करण्याचा निर्णय केला. आणि म्हणून शाहू महाराज ही साधी आसामी नव्हती. या देशात आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं नाव का घेतो? शाहू फुले आंबेडकरांचं नाव यासाठी घेतो की या देशामध्ये शाहूंनी सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आणि पहिलं पाऊल टाकलं. फुलेंनी या देशात स्त्रियांनी शिकलं पाहिजे, मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे, उद्योजक कसं व्हायला पाहिजे माणसाने, कशा पद्धतीनं आपण वेगळ्या या देशाची महत्त्वाच्या गोष्टी हुडकून काढू शकतो आणि शेतकऱ्यांचा आसूड नावाची जी भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्या पंचम जॉर्ज ज्यावेळी मुंबईत आला त्यावेळी महात्मा फुले गेटवे ऑफ इंडियाच्या तिथं जाऊन पंचम जॉर्जला त्यांनी महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या जनतेला, शेतकऱ्यांना काय काय त्रास होतो हे सांगितलं. त्यावेळी संकरित जनावरं आणि संकरित बिया याच्याविषयी देखील त्यांनी त्यावेळी भूमिका पंचम जॉर्जच्या समोर व्यक्त केली. आणि जे शाहू महाराजांना अभिप्रेत होतं, जे महात्मा फुलेंना अभिप्रेत होतं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या चौकटीत बसवलं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांना ग्रेट वाटतात. या देशात या दोन सत्कर्मी आणि समाज सुधारकांनी ज्या भूमिका घेतल्या त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या द्वारे नवं सरकार स्वातंत्र्याच्या नंतर आल्यानंतर जी घटना झाली त्या घटनेत या दोघांची अपेक्षा एकत्रित करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून आम्ही म्हणतो शाहू फुले आंबेडकरांची भूमिका महाराष्ट्रात आम्ही टिकवण्याचं काम केलेलं आहे. काल परवा निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्राने देखील शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचाच विजय केला असं मी समजतो. कधी न भूतो न भविष्यती महाराष्ट्रातल्या जनतेनं महाराष्ट्रातलं सध्याचं सरकार आणि दिल्लीचं नरेंद्र मोदींचं सरकार यांच्या विरोधी मतदान नोंदवलं. संविधान बचाव हा नारा देशातल्या लहान घटकांना सुरक्षित वाटत नाही असं वातावरण, महागाई, जीएसटीचा अनाठाई आकारणी, अशा अनेक गोष्टी, बेकारीचा आता 10% मगाशी सांगितलं 10% लागलेला आहे. आणि तो एवढा त्रासलेला आहे की त्याला या समस्येतून सोडवणारे पर्यायी सरकार निवडायचं होतं. कोणती साधनं विरोधी पक्षाकडे नव्हती. समोरच्या बाजूने प्रचंड कोट्यावधी रुपये, जयसिंगराव गायकवाडांना अनेक वर्ष राजकारणात झाली, एवढे पैशाचा पाऊस कधी पडलेला तुम्ही बघितला का? किती कोटी रुपये खर्च झाले, 80 100 आकडे 200 कोटीवर गेले एकेकाचे निवडणुकीला खर्च झाल्याचे. आले नाहीत निवडून, हे सोडून द्या. पण एवढा पैसा जर या लोकांच्याकडे असेल
आणि त्यांना मतदारांना विकत घेणं हे शक्य आहे असं वाटायला लागलं तर काय, हा जरा लोकशाहीवरचा फार मोठा घाला आहे. याचा तुम्ही सगळ्यांनी जरा गांभीर्याने विचार करा. आम्ही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली एकत्रित झाली आणि एकसंघपणाने आम्ही लढलो. त्याचा परिणाम हा झाला की लोकांनी दुसऱ्या पर्यायाकडे बघितलं नाही, हाच पर्याय योग्य ही भूमिका घेतली आणि आम्ही 30-31 जागांवर आज निवडून आलो. थोड्याशा 2-4 ठिकाणी दुरुस्त्या झाल्या असत्या तर हाच आकडा 35 पर्यंत गेला असता. आणखीन काही लोक बाजूला गेले, ते जर बरोबर राहिले असते तर हाच आकडा 38-40 पर्यंत गेला असता. त्यामुळं या महाराष्ट्राची भूमिका आता ठाम आहे की महाराष्ट्रातलं सरकार घालवणं आवश्यक आहे. या महाराष्ट्रातलं सरकार घालवण्यासाठी जनता आता अधिक तयार झालेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत काळेसाहेब जनता तयार नव्हती. सुधाकरराव जनतेला वाटत होतं हे भाजप जाणारच नाही, ह्यांचंच सरकार येणार, एकनाथ शिंदे, भारतीय जनता पक्ष हेच सरकारमध्ये राहतील आणि त्यामुळं कशाला दुखवावं म्हणून अनेक बहादरांनी शेपूट घातलं आणि सगळे तिकडे गेले. ज्यांनी शेपूट घातलं आणि अनेकांनी हे रिझल्ट जो आलेला आहे ना, हा पाटील साहेब रिझल्ट कसा आलेला आहे, एवढे पैसे खर्च झाले की बरेच पुढाऱ्यांना पैसे देऊन गप्प बसवण्यात आलं, तरी जनतेनं जाऊन मतदान केलेलं. त्या जनता जनार्दनाचं अभिनंदन केलं पाहिजे, जनता जनार्दनाचं अभिनंदन केलं पाहिजे की सगळ्याचा मारा झाला, पोलिसांच्या केसेस झाल्या, सगळे मार्ग अवलंबले, तरी देखील महाराष्ट्रातल्या जनतेनं हा जो कौल दिलाय हा 31 जागांचा नाही, मी तर म्हणतो हा कौल हा 45 जागांचा आहे. आणि हे सरकार घालवण्याची मानसिकता आहे. ज्या काही जागा आहेत त्या विकत घेऊन घेतलेल्या जागांचा प्रकार आहे हा काही लोकांच्या जनता जनार्दनाचा नैसर्गिक निकाल नाहीये. त्या ठिकाणी काय काय झालं हे तुम्ही जाऊन जिथं निवडून आलेत तिथं जाऊन विचारा की किती कुणी खर्च केले, त्यावेळी कळेल की या वेळच्या निवडणुकीत काय काय प्रकार झाले. आणि म्हणून मित्रांनो, माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण आता आपला पक्ष भक्कमपणाने उभा करतोय. तुम्ही सगळ्यांची चिंता ही आहे की आम्ही निष्ठावंत सोडून बाहेरच्यांना तिकीट देऊ नका, असं साधारण तुमचा थोडक्यात अंदाज आहे. मग तुम्ही काय काम केलं, पक्ष कसा बळकट केला, याच्याविषयी थोडा अनुभव पक्षाला आला पाहिजे. अजून वेळ आहे निवडणुकीला, 3-4 महिने. तुम्ही तुमच्या आता तुम्ही प्रत्येक जागा राष्ट्रवादीला घ्या म्हटलं तर ते जमणार नाही. उगाच तुम्हाला या अंधारात ठेवणं बरोबर नाही. आपल्याला शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपले मित्र पक्ष आहेत, त्यांनाही बरोबर महाराष्ट्रात घ्यायचंय. त्यामुळं आपण देखील मेरिटनं बोललं पाहिजे आणि हिसकावून जागा घेणं म्हणजे महाविकास आघाडीचे चान्सेस कमी करणं. त्यामुळे जे निवडून येण्याची शक्यता आहे ते तुम्ही पटवून द्या. निवडून येणारी जागा आम्ही तिन्ही पक्ष, आमच्यात स्पर्धा नाही आहे. आम्हाला महाविकास आघाडीचं सरकार येण्यासाठी जो योग्य उमेदवार आहे तिथं त्याला उमेदवारी द्यायची ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. जागेची खेचतान नाही, आमचं सामंजस्य व्यवस्थित आहे. आमचा प्रयत्न आहे की जो जिथं जास्त लोकप्रिय आहे तिथं त्याला संधी दिली पाहिजे, त्याच्याशिवाय महाविकास आघाडीचं सरकार येणार नाही. त्यामुळे घोटाळा करायचा नाही. जेवढ्या जागा राष्ट्रवादीला मिळतात त्या 100% निवडून आणण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जे महाविकास आघाडीतून एकत्रितपणाने जी संधी मिळेल त्यात नक्की औरंगाबाद जिल्ह्याला चांगला वाटा मिळेल. तुम्ही काही चिंता करू नका. फक्त माझी विनंती आहे की खालचं सैन्य तयार पाहिजे. मगाशी आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी
आमच्या यांनी भाषणात सांगितलं की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर आला आणि वरचं सगळं वाहून गेलं, तुम्हीच सांगितलं, आणि खाली राहिलेलं गवत राहिलेलं, मग ते गवत आता वाढलं पाहिजे, गवत वाढलं पाहिजे. आणि माझा तर असा अनुभव झालेला आहे की भाड्यानं आलेला माणूस जो असतो तो पूर येऊन निघून गेला, सूज कमी झाली की त्यात तो पण जातो. त्यामुळं निष्ठावंतांना न्याय द्यायचा ही आपली पहिली प्रायोरिटी आहे, त्यात आमचं काही वेगळं धोरण नाही. पण जे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत ते निवडून येण्याच्या व्यवस्थेमध्ये लागले पाहिजे. आपण माझ्या मागं फिरायची काही गरज नाही. म्हणजे पक्षाच्या तुम्ही तुमच्या मतदारसंघात थांबा आणि मतदारसंघात पार्टी कशी निवडून येईल हे बघायचं काम करा. आपले वेगवेगळे चाचपणी चालू आहे, त्या चाचपणीमध्ये तुमचा रोल हा ॲव्हरेज जरी आला तरी काम होऊन जाईल. एकदमच फार नंबरचं, कारण बाकीचे सगळे फोर्स कसे लागतात हे मी वेगळ्या ही निवडणूक बघितली तर बजरंग बाप्पा सोनवणे, निलेश लंके, आमच्या तिकडे बगरे सर, आमचे बाळ्यामामा म्हात्रे, हे कसे आले निवडून. एकदा इलेक्शन सुरू व्हायच्या वेळी कुणालाच वाटत नव्हतं, इलेक्शन सुरू व्हायच्या आधी कुणालाही वाटत नव्हतं की रंगनाथ काळे साहेब की आता काही यांचं जमेल. 12, 15, 16, 17 मी नेहमी सुरुवातीपासून सांगायचो 30 ते 32, बरं झालं तर 32 ते 35 जागा आमच्या येतील. मला एका मोठ्या नेत्याने म्हणजे अहो तुम्ही असं सांगताय, काय आधार काय? म्हटलं आधार लोकांचा मूडच इतका बदललेला होता आणि ॲग्रेसिव्ह झालेला होता की नरेंद्र मोदींचं सरकार नको असं म्हणणाऱ्यांची देशामध्ये मोठी संख्या होती आणि महाराष्ट्रात तर फार होती. आता महाराष्ट्रावर काय काय अन्याय केले आहेत वगैरे ते सांगून मी तुमचा वेळ घेणार नाही. पुढच्या काळात आम्ही सगळे तुम्हाला दाखवून देऊ की महाराष्ट्रावर किती अन्याय झालेला आहे. आज खरं म्हणजे संभाजीनगरमध्ये आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतोय. संभाजीनगरमध्ये आपल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचे अनेक प्रश्न लोकांच्या समोर आहेत, जे आज आमच्या पांडुरंग तांगडे पाटलांनी आयुक्तांची वेळ घेतली आणि सगळे जिल्ह्यातले नेते, राजेश टोपे साहेब, मेहबूब पटेल काका, आम्ही सगळे आपल्या आयुक्तांना जाऊन भेटून निवेदन दिलेलं आहे. राजेश भैयांनी त्याच्यावर सविस्तर आयुक्तांना देखील बरेच आपल्या पक्षाच्या ज्या मागण्या आहेत त्या सांगायचं काम केलेलं आहे. उद्या हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे, त्यातही हे सगळे मुद्दे आम्ही निश्चितपणानं मांडू. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कांद्याचं निर्यात बंदीपासून अनेक प्रश्न जे केंद्र सरकारने तयार केलेले आहेत तेही सांगू. पण दुधाच्या मध्ये देखील राज्य सरकार पूर्ण अपयशी ठरलेलं आहे. 5 रुपयाचं अनुदान देतो म्हणून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना फसवलेलं आहे. अनुदानाचा पत्ता नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यावर प्रचंड संकट आलेलं आहे. आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दूध उत्पादकां शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन महाराष्ट्रभर आता आंदोलन सुरू करेल आणि महाराष्ट्रातल्या शेतकरी दूध उत्पादकांना घेऊन राज्य सरकारकडून हे प्रश्न सोडवून घेण्याचं काम करेल. राज्य सरकारमध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात घोषणा होतील. 2 दिवसांनी अर्थसंकल्प आहे. आता सुधाकर सोनवणेजी राज्य हातातून जातंय म्हटल्यावर पाहिजे ते आता मिळणार आहे. तुम्ही म्हणाल ते महिलांना आता मध्य प्रदेश सारखी पैसे देण्याची योजना काढणार आहे. महिन्याला पैसे महिलांना. आमच्या राहुल गांधींनी 1 लाख रुपये द्यायचा धोरण ठरवलेलं होतं केंद्र सरकारमध्ये आमचं सरकार आलं असतं तर. पण महिलांना आता बजेटमध्ये घोषणा होईल, महिलांना देतील, बेरोजगारांना म्हणाल त्याला आता पैसे वाटतील. पण एक लक्षात घ्या, यांचं आयुष्य फक्त 2 महिने आहे.
त्यामुळे घोषणा करायच्या, पहिला हप्ता वाटायचा आणि लोकांच्या जायचं आणि सांगायचं हे आम्ही केलंय, द्यायचंच होतं, एवढीच तुमची नियत होती चांगली, तर मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये मांडायचं. त्यामुळे उद्याचा अर्थसंकल्प हा त्यांना पूर्ण करण्यासाठी नाही. जुलै महिन्यातला अर्थसंकल्प, ऑगस्ट महिन्यात आचारसंहिता लागली तर लोकांच्यासाठी हा अर्थसंकल्प नाही. फक्त जाहिराती करणं, घोषणा करणं आणि जी मतं आता मिळाली नाहीत ती मतं मागे येत आहेत का बघण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा अर्थसंकल्प मांडण्यात येईल. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की परवाचा अर्थसंकल्प हा महाराष्ट्रात मांडला गेला तरी यांना पूर्ण करण्यासाठी मुदत नाहीये. सप्टेंबर महिन्यात निवडणुकीचं वारं, 20 ऑक्टोबरला निवडणूक होऊन जाईल आणि त्यामुळं आम्ही जो जाहीरनामा करू तो आम्ही पुढच्या वर्षी नवा अर्थसंकल्प आपलं सरकार आल्यावर आपण जो मांडू, त्यातनं महाराष्ट्रातल्या महिलांच्यासाठी आमच्या अर्थसंकल्पात जे सांगू, आम्ही आमच्या जाहीरनाम्यात जे सांगू ते महाराष्ट्रातल्या भगिनींना देण्याचं काम करू. एका मंत्र्यांनी घोषणा केली की मुलींचं शिक्षण फ्री, GRच नाही. आता कदाचित दुसऱ्याच्या अर्थसंकल्पात 2 ओळी वाचण्यात येतील, पण देण्याची आता प्रवेश घेतला, सगळ्यांनी फी पण भरली. त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये खरं बोलणाऱ्यांचं सरकार आणणं हे आता आपलं पहिलं काम आहे. जे बोलेल ते करणारं सरकार आणण्यासाठी उद्याच्या विधानसभा आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. आज शेतकऱ्यांच्या दृष्टीनं दुष्काळाचं मोठं संकट आहे. टँकरचा पुरवठा होत नाही, जनावरांना अनेक ठिकाणी चारा नाही, धरणाने तळ गाठलेला आहे. जून महिना संपत आला तरी फारसा सगळीकडे पाऊस अजून झालेला नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या वर फार मोठ्या प्रमाणात संकट आलेलं आहे. आणि त्यामुळं माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तिथं पांडुरंग तांगडे पाटील कुठे गेले, त्यांना विनंती आहे, तालुका अध्यक्षांना विनंती आहे की जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तिथं तहसीलदाराच्या कार्यालयात जाऊन मोर्चा काढणे, आपले प्रश्न शेतकऱ्यांचे मांडणे, ज्यांचा प्रश्न आहे त्यांना घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या दारात जाण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करा आणि सरकारच्या बद्दलचा निषेध व्यक्त करा. सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे, घोटाळे आणि दुर्घटनाचे अनेक मुद्दे आहेत. कीटकनाशकांची तिप्पट दराने खरेदी करून कृषी आयुक्तालयात झालेल्या घोटाळ्यासह इतर अनेक घोटाळ्यांच्या बाबतीत सरकारला जाब विचारला जाणार आहे. डोंबिवलीमध्ये MIDC मध्ये आग इतकी प्रचंड लागली, नागपूरमध्ये स्फोटक तयार करणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झाला आणि घाटकोपर मध्ये बेकायदेशीर होल्डिंग उभा केलं ते नियमाच्या पलीकडे जाऊन, आणि ते पडल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. पोर्शे कारच्या हिट अँड रन पुण्यात जी घटना झाली अगरवालची, ती तर महाराष्ट्र सरकार कसं चालतं याचा उत्तम नमुना आहे. त्याचा रक्तगट तपास बदलण्याचं देखील काम करण्यात आलं. सगळी सरकारी यंत्रणा यांच्या काळात पोखरली गेलेली आहे. रक्त तपासलेलं, रक्ताचं सॅम्पल ड्रायव्हिंग करणाऱ्या मुलाचं घेतलं, ते हॉस्पिटलमध्ये तपासायला गेलं, तिथं रक्ताचं सॅम्पल बदलण्याचं काम झालं का त्या दारूचा अंश होता का ड्रगचा अंश होता हेही कळायला मार्ग नाही. त्यामुळे ते बदलण्याचं काम झालं. त्यामुळे या सरकारमध्ये सामान्य माणसाला कुठेही न्याय मिळण्याची शक्यता नाही. फक्त धनिकांना न्याय देणारं हे सरकार आहे. आणि म्हणून शेतकरी, शेतमजूर, सामान्य नागरिक जो सुशिक्षित आहे, काही करू इच्छितो, पोरं शिकवली, नीटला बसवली तर नीटचे पेपर फुटायला लागले. पोरं शिकवली, अभ्यास करायला लागली, स्पर्धात्मक परीक्षेला जायला लागली, त्याच्यात मागच्या दारानं पोरं घुसवण्याचं काम ह्या सरकारनं केल्याचं काम केलेलं आहे. हे पाप कुठं फेडतील हेच मला कळत नाही. तरुण मुलांचे 1.5 कोटी लोक त्या नीटच्या परीक्षेला बसली. 25 लाख. त्या संबंधात ह्या सरकारने काय केलं, एकच घोषणा केली, आता 10 वर्षाची सजा देतो वगैरे. अरे आधी काय करता तुम्ही? तुमचेच यंत्रणा, तुमचेच पदाधिकारी
त्या ठिकाणी काम करतात आणि पेपर फोडीतून पैसे मिळवण्याचा उद्योग देखील तुम्ही सगळे करता. असे अनेक मुद्दे सभागृहात आम्ही सगळे मांडू. संभाजीनगरला स्मार्ट सिटी 10 वर्षापूर्वी मोदींनी जाहीर केलेली होती, स्मार्ट सिटी करतो म्हणून. आता मी सकाळपासून शहरात फिरतोय आणि यापूर्वी 10 वर्षात अनेक वेळा आलो. तुम्ही मला कुठेही सांगा की स्मार्ट सिटी म्हणून तुम्हाला कुठेही अनुभव आला का? तुम्हाला कुठेही काही अनुभव आला असेल आणि तुम्हाला काही चांगलं शहर झालं असं वाटत असेल तर तुम्ही म्हणाल ते. त्यामुळं या संभाजीनगरचा विकास झाला नाही, पाणी लोकांना देता येत नाही, प्रचंड त्रास होतोय. जी पाईपलाईन टाकली जाणार होती तिचे काम अजून झालेलं नाही. गॅसची पाईपलाईनसाठी अनेक ठिकाणी खोदून रस्ते उखडून ठेवलेले आहेत, 10%च काम झालेलं आहे. लोक त्या नावाने देखील ओरडत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा शहरात गुन्हे जे वाढत आहेत ते बघितलं तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे. आणि त्यामुळं खरं म्हणजे 4 वर्ष आता पूर्ण होत आली. या शहरामध्ये 2740 कोटीची नवीन पाणी पुरवठा योजना अजून पूर्ण झालेली नाही. हे सगळे समस्या संभाजीनगरचे लोक तोंड देत आहेत आज. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की संभाजीनगरने देखील आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या प्रश्नाविषयी मोर्चा निकालना चाहिए. मोर्चे निकालो, लोगों के सवाल साथ में ले लो और जहां जहां जा सकते हैं मोर्चा लेके शहर में वहां जाने की कोशिश करो. दिल्ली मुंबई कॉरिडॉर नावाचा एवढी स्टोरी जुनी आहे. 4 वर्ष झाली 500 एकरावर शेंद्रा आणि बिडकीनला ऑरिक सिटी म्हणून आरक्षित जमीन झाली. त्या 4 वर्षामध्ये एकही मोठा प्रकल्प आलेला नाही. बरं ठीक आहे, ते तर आता ते व्हिडिओकॉनही बंद पडलं. व्हिडिओकॉनमुळे 250 कारखाने छोटे मोठे बंद पडून हजारो लोक बेकार झाली. त्याकडे देखील या सरकारने बघण्याचं काम केलेलं नाही. फक्त धार्मिक तेढ वाढव आणि मतं मिळव हाच उद्योग या सरकारमधली लोक करतायत. पर्यटनाच्या दृष्टीनेही काही केलेलं नाही. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची मांडणी विधानसभेत राजेश भैया टोपे आणि आमचे सगळे आमदार करतील हा विश्वास या निमित्ताने मी तुम्हाला देतो. बरेच प्रश्न आहेत ज्याच्यावर बोलून तुमचा वेळ घेणं गरजेचं नाही, पण माझी तुम्हाला विनंती आहे की महाराष्ट्रातलं वातावरण बदललेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आणि महिलांनी याच्यात सतर्क राहिलं पाहिजे. अधिकाधिक युवकांना महिलांना आपल्या पक्षाशी जोडण्याचं काम करा. जास्त चांगल्या प्रभावीपणानं येणाऱ्या काळात औरंगाबाद जिल्हा आणि शहर उभा करण्याचं काम करा. पांडुरंग तांगडे पाटील आलेत का? आहेत. यांचं मी अभिनंदन करतो. जिल्हा अध्यक्ष कसा असावा तर तो असा असावा. आणि त्यामुळं जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी या जिल्ह्यात म्हणजे तुम्हाला पहिल्यांदाच मी अध्यक्ष केलं असतं तर ही परिस्थिती आली नसती. मैं इसीलिए आपकी माफी मांगता हूं क्योंकि इतनी देरी से निर्णय किया, सब जाने के बाद निर्णय कर पाया, इसका मतलब आप समझ जाइए. त्यामुळं पांडुरंग तांगडे पाटलांनी सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम, आपण मागे राहायचं असतं आणि बाकीच्यांना पुढे करायचं असतं. आणि म्हणून आपण आज 2 गोष्टी मला सुचवायच्यात. एक म्हणजे आपण सगळे जी फुलं घेऊन येता आणि आम्हाला सगळ्यांना देताना आता लढाई सुरू आहे. फुलं घेऊन फोटो काढायची आता टाइम नाहीये. वेळेला महत्त्व द्या. आपण एकमेकाच्यावर फोटोला आपण कोणी पळून जात नाही, आपण आहेच एकमेकाबरोबर. पण फुलं आणि फोटो मी त्याचा आदर करतो. एकदा एका नेत्याला फुल घातलं की परत कोणी करायचं नाही, अशी सिस्टीम पाहिजे पक्षात. आपला वेळ एकमेकाचा सत्कार करण्यासाठी घालवणे एवढा वेळ आपल्याकडे नाही. 2.5 महिनेच राहिलेले आहे. आणि त्यामुळं मी महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून अपेक्षा करते. मला काही एखाद्याने माझा सत्कार केला की मला फार आनंद होतो आणि दुसऱ्याने करायचा राहिला तर मला वाईट वाटतं, असं काही भानगड नाही.
मला रिझल्ट कडे लक्ष आहे. माझं विधानसभेचा निकाल ज्या दिवशी लागणार ना त्याकडे लक्ष आहे. मला मध्ये आधे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय. त्यामुळं आपला रिझल्ट आला पाहिजे. आज मी महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेन. शिवसेनेने आणि काँग्रेसने आपल्याला मदत केली, त्यांचेही मी आभार मानेन. पण 10 जागा आपण लढवल्या. त्या 10 जागा लढवल्यावर त्यातल्या 8 जागा म्हणजे 80% जागा आपला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निवडून आणू शकतो. यातच महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस कुणाच्या बरोबर आहे हे सिद्ध होतं असं मला वाटतं. कार्यकर्ते पवार साहेबांच्या बरोबर आहेत आणि नेते जरी गेलेले असले तरी कार्यकर्ते मात्र पवार साहेबांच्या मागे ठामपणाने उभा राहतात. आणि म्हणून त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करेन. हा विजय त्यांच्या कष्टामुळे प्रयत्नामुळे आलाय. पण मला जिथं आम्ही लढवली नाही जागा, मग जालना असेल, औरंगाबाद असेल, परभणी असेल, नांदेड असेल, या सर्व ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळून काम केलं. त्यांचं देखील महत्व तेवढंच आहे. तुम्ही मनात आणू नका की आपल्याकडे नाही लढा, उधर लढा, इधर क्या करने का. तुम्ही काम तरी देखील असं मनात न आणता केलं आणि तुम्ही महाविकास आघाडीचं काम केलं. काही वेळा ज्यांच्या उमेदवार होते त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं, दुर्लक्ष केलं. तरी संविधान, देशाची घटना वाचवणे, महाविकास आघाडी सत्तेवर आणणं, याने पूर्ण पवार साहेबांच्या मागे राहिलेले जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचं काम केलं. त्यांचे आभार मी मानतो. मराठवाड्यात मोठा विजय महाविकास आघाडीला मिळाला. आता आमची अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये हा विजय मराठवाड्यात अधिक दैदिप्यमान होईल. प्रत्येक विधानसभेची जागा निवडून आणण्यासाठी कष्ट पाहिजेत, प्रयत्न पाहिजेत आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या मतदारसंघात आता कामाला लागा. सर्व ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार मिळणार नसले तरी महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याच्या विजयासाठी प्रयत्न करा. आपली ही संधी आहे. तुम्हाला सगळ्यांना राजकारणात मोठं व्हायचं असेल तर सत्ता आली पाहिजे. सत्ता यायची असेल तर प्रामाणिकपणाने महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल तो मान्य करून आपण सगळे काम करू. आपल्याला या जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व जागा निवडून आणण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे आणि त्यामुळं आपल्याला 3 मिळाल्या, 2 मिळाल्या, 4 मिळाल्या, त्या आपण तुम्हालाच मी बोलवेन आणि विचारेन कुठं काय काय करायचं. त्यावेळी तुम्ही तुमच्या ज्या मागण्या आहेत मला बहुतेकांनी दिलेल्या आहेत, पण तरी आपण बसू. आपले जे मुद्दे आहेत त्याच मुद्द्याचा आग्रह करून आपल्याला जास्तीत जास्त न्याय मिळवण्याचं काम आपण करू. पण कोणत्याही परिस्थितीत आपल्याला सरकार आणण्यासाठी मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण या सगळ्या भागामध्ये आपली महाविकास आघाडीची एकसंगता अधिक ताकदीने उभा करण्याचं काम आपण करू. थोड्या दिवसांनी सुप्रियाताईंचा दौरा सुरू होईल. महिलांचे मेळावे वेगळ्या विधानसभा मतदारसंघ गणित होतील. त्याचबरोबर शिवस्वराज्य यात्रा 2 हा दुसरा 19 साली एक काढलेली मी, तशी आता दुसरी मी अमोल कोल्हे आणि काही महत्वाच्या लोकांना घेऊन महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रा 9 ऑगस्ट पासून काढणार आहे. 9 ऑगस्टला सुरू झालेली यात्रा महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्वाच्या 2-4 मतदारसंघ इकडे तिकडे होतील पण जवळपास सगळीकडे शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे. त्यात आमचे राजेश भैया आहेत, अनिल देशमुखजी आहेत, जितेंद्र आव्हाडजी असतील, सगळे नेते हे वेगळ्या वेगळ्या वेळी त्या ठिकाणी त्या आमच्या शिवस्वराज्य यात्रेत राहतील. महाराष्ट्रात लोकजागृती करणं, या सरकारच्या विरोधी महाराष्ट्रातल्या जनतेचा आवाज अधिक मोठा करणं आणि कोणत्याही परिस्थितीत उद्याच्या निवडणुका ह्या 100% आपण विजयी होण्याचा प्रयत्न करणं हे आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट आहे. आपण एक चांगला जाहीरनामा करण्यासाठी एक कमिटी आपल्या पक्षाची केलेली आहे. वंदनाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनीच लोकसभेचा जाहीरनामा केलेला. पण तुम्हाला काही सूचना असतील तर जिल्हा अध्यक्षांच्या मार्फत, शहर अध्यक्षांच्या मार्फत तुम्ही वंदनाताई चव्हाणांच्याकडे पोहोचवा.
त्याचाही अभ्यास करतील. आपल्या मराठवाड्याच्या दृष्टीनं काही सूचना असतील तर त्याही करा आणि एक सक्षम असा विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेत निर्माण करण्याचं काम आपण सगळे करा. 12 जुलैला अधिवेशन पूर्ण झालं की 15 जुलैपासून 25-27 तारखेपर्यंत मी महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. त्यावेळी कदाचित जमलं तर मी इथं येऊन तुमच्या प्रत्येक तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना बसून एक दिवस किंवा अर्धा दिवस बसून इथं चर्चा करायलाही मी येईन. आपल्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करणार आहोत. पण तुमच्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आता तालुक्यात, गावात आणि बूथवर आपण कसे स्ट्रॉंग झालोय, मागच्या निवडणुकीतले बूथ कुठे कमी पडले, ते बूथ का कमी पडले, त्याच्या दुरुस्त्या कशा करायच्या, या सगळ्यांची जुळणी करा. वरवर मागे इंडायचे, नेत्यांच्या मागे इंडायचं काम करू नका. तुम्ही तुमचं गाव, बूथ सांभाळा. माझी तर विनंती आहे की सगळ्या तालुका अध्यक्षांना ही तालुक्याचा दौरा सुरू करा. तालुक्यातल्या प्रत्येक गावात जाऊन आपल्या पार्टीच्या लोकांना एकत्रित करून त्या ठिकाणी हे सगळे मुद्दे, आणखीन जे काही तुम्हाला माहीत असतील ते मुद्दे मांडा. ज्या नेमणुका झाल्या नसतील, फुलंब्रीला कोण महिला अध्यक्ष नसेल तर फुलंब्रीला महिला अध्यक्ष लवकर नेमा. कुठलीही जागा मोकळी ठेवू नका, कारण टीम चांगली पाहिजे. ती टीम जर एकत्रित काम करणार असेल आणि कोणी काही सूचना केल्या की एकमेकाला रागवू नका की तू तिकडे जयंत पाटलाला जाऊन का सांगितलंस, मला सांगितलं का नाही, असलं काही करू नका. आपण टीम म्हणून काम करू. आपल्या टीमचा सक्सेस हा जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी करूया. आणि मी तुम्हाला एक विश्वास देतो की आपल्याला पूर्ण ताकदीनं औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी आपले सक्षम अशी लोक विधानसभेत पाठवण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध होऊ. या जिल्ह्याच्या विकासातले जे अडथळे आहेत, या शहराच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जे अडथळे आहेत ते सोडवण्यासाठी आपण काम करू. आता एक लक्षात ठेवा, कुठल्याही मंत्र्यांनी इथून पुढे कोणती घोषणा केली तरी ती लोकांपर्यंत पोहोचणार नाही. ही घोषणा हवेत विरून जाईल. फक्त मतं मिळवण्यासाठी सत्तारूढ पक्ष घोषणा करेल, कारण त्यांच्या पायाखालची जमीन हललेली आहे. त्यामुळे ते कर्णाचा पुढचा अवतार होईल. कर्ण जसं दातृत्व होतं कर्णाला, तसं तुम्हाला उद्या 2 दिवसानं विधानसभेत अर्थसंकल्पात ये दिया वो दिया वो दिया वो दिया, चांद भी दिया, सूर्य भी दिया, जो भी है वो दिया, लेकिन मुझे चुन के दो, अशी भावना अर्थसंकल्पातनं आता व्यक्त होईल. आणि म्हणून तुम्ही ओळखलं पाहिजे ही खोटी आश्वासन आहेत. आपल्या मनातलं सरकार पुन्हा महाविकास आघाडीचं आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आपल्या सगळ्यांचा आज मोठ्या संख्येने इथं तुम्ही एकत्रित आलात, याबद्दल आभार मानतो. कोणताही गोंधळ न होता तुम्ही मोजक्याच लोकांना व्यासपीठावर दुसरी पण लाईन लावलेली नाही, एकाच लाईनीत सगळे बसलेले आहेत. त्यामुळं हे आपल्या सगळ्यांचं कौतुक आहे. आणि चांगल्या ताकदीनं आपला पक्ष, पांडुरंग तांगडे, तुम्ही अतिशय प्रामाणिकपणानं पक्षाचं काम करताय असं माझं मत झालेलं आहे. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाने तुमचा आदर्श घ्यावा. एवढं चांगलं काम पांडुरंग तांगडे करतायत, त्यांच्या मागं आपण सगळे सक्षमपणाने राहावा, एवढीच विनंती आज या निमित्तानं करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.